नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरामध्ये काय घडतं आहे ते बघणार आहोत वेगवान स्वरूपात. जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. वर्ल्डोमीटरच्या आकड्यानुसार जगभरात आतापर्यंत 3,81,681 जण संक्रमित झालेले आहेत. तर आतापर्यंत 9,69,292 रुग्णांचा कोरोनानं बळी गेलेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरामध्ये 2,31,09,715 जण कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालेले आहेत. नेपाळमध्ये सोमवारी कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 16 जणांचा मृत्यू झालाय. जीवघेण्या विषाणूमुळे 427 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. नेपाळच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 1,154 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण संक्रमितांचा आकडा 65,276 वर गेला आहे. गेल्या 24 तासात 9,533 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. नेपाळमध्ये सध्या 17,611 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 47,238 रुग्ण संक्रमणमुक्त झाले आहेत. फिलिपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतार्ते यांनी राष्ट्रीय आपत्कालीन निधीमध्ये वर्षभराची वाढ केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगानं सुविधा पुरवता याव्यात याकरता ही वाढ करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत कोरोना संदर्भात सरकारनं आखलेले निर्बंध सुरू राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. फिलिपाईन्समधील डॉक्टर, नर्स यांना दुसऱ्या देशात जाऊन सेवा देण्यावर सरकारनं बंदी घातली आहे. हाँगकाँगच्या प्रशासकीय अधिकारी कॅरी लॅम यांनी कोर्टाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी दिलेल्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. नव्या राष्ट्रीय कायदा लागू केल्यानंतर हाँगकाँगची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा खूपच खराब झाली आहे. यातूनच हाँगकाँगचे जज जेम्स स्पिगलमन यांनी राजीनामा दिला असल्याचा दावा ऑस्ट्रेलियानं केला आहे. अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाच्या जज रूथ बेडर जिन्सबर्ग यांना श्रद्धांजली वाहण्याकरता नागरिकांची रीघ लागली. वॉशिंग्टन इथं अनेक जण येऊन त्यांच्या प्रतिमेजवळ फुलं अर्पण करत आहेत. आपल्या घरातीलच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या भावना अनेक जणांनी व्यक्त केल्या. त्यांनी नेहमीच न्यायाच्या बाजूनं लढा दिला, मग त्यासाठी त्यांनी कुणाही पुढे झुकल्या नाहीत अशी भावना या लोकांनी व्यक्त केली. जिन्सबर्ग यांच्यावर पुढील आठवड्यात आर्लिंग्टन इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कोसोवो देश कोरोना संकटाशी मुकाबला करतोय. योग्य वैद्यकीय सुविधांची कमतरता इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना भासतीये. युरोपमधील या छोट्या आणि गरीब देशाचा कोरोनाशी संघर्ष सुरू आहे. कोसोवो सरकारनं रुग्णसंख्या वाढू नये याकरता अनेक उपाययोजना केल्या आहेत. रात्रीची संचारबंदी, मास्कची सक्ती, सोशल डिस्टन्सिंगचं पालन अशा अनेक उपाययोजना केल्या जातात. पण रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात सरकार यशस्वी ठरताना दिसतंय. ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया इथल्या समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या एका वेल माशाची सुटका बचाव पथकानं केली. जवळपास 270 पेक्षा जास्त वेल मासे अचानक पश्चिमेकडील किनाऱ्यावर आले आहेत. यातील अनेक मासे लाटांमुळे वाळूत अडकून पडले, पण बचाव पथकानं अविरतपणे प्रयत्नांची शिकस्त करत या सगळ्या माशांना समुद्रात पुन्हा लोटण्यात यश मिळवलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती रूथ बेडर जिन्सबर्ग यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा तातडीनं भरावी याकरता अध्यक्ष ट्रम्प आग्रही आहेत. ओहियो इथल्या वांडलिया आणि स्क्वॉन्टन इथल्या रॅलीमध्ये त्यांनी याचा पुनरुच्चार केला. जिन्सबर्ग यांच्या निधनानं आपल्याला अतीव दुःख झालं असलं तरी ही जागा भरणं गरजेचं आहे. यासाठी देशातल्या 5 ज्येष्ठ महिला कायदेतज्ञांची नावं आपल्यासमोर असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. कोलंबियाची राजधानी बोगोटा इथं सरकारचा निषेध करण्याकरता विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं. हातात झेंडे आणि फलक घेऊन हे आंदोलन सुरू होतं. यानंतर अचानक काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. एकच गोंधळ उडाला. या आंदोलकांना पांगवण्याकरता पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मागच्या आठवड्यातच पोलीस आणि आंदोलकांदरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत 13 जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या वॉशिंग्टन इथल्या व्हाईट हाऊसमध्ये विषारी पदार्थ पाठवण्यात आला होता. या प्रकरणी कॅनडा पोलिसांनी मॉन्ट्रियल इथल्या एका महिलेला अटक केली. न्यूयॉर्क कॅनडा सीमेवर या महिलेला ताब्यात घेण्यात आलं. या महिलेला अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून तिची चौकशी करण्यात येते आहे. या महिलेवर अशा प्रकारची विष असलेली पार्सल्स टेक्सासमधील काही सरकारी अधिकाऱ्यांना पाठवल्याचा आरोप आहे.
बेटा चक्रीवादळ अमेरिकेतल्या टेक्सास राज्याच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलं आहे. वादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस पडतो आहे, जोरदार वारं वाहत आहे. प्रशासनानं टेक्सास प्रांतात आणीबाणी जाहीर केली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. येत्या काही दिवसात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व आणखी काही देशांना मिळायला हवं अशी मागणी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित करताना त्यांनी ही मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रापुढे नवनवी आव्हानं उभी ठाकत असून अशात या परिषदेमध्ये जर आणखी काही राष्ट्रांना स्थान मिळणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. ब्राझीलचा कार्निवल हा जगभरातील अनेकांच्या आकर्षणाची गोष्ट आहे, पण यंदा हा कार्निवल आयोजित करावा की नाही याबाबत प्रशासनामध्ये संभ्रमाची स्थिती आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता हा कार्निवल रद्द करावा असं काहींचं म्हणणं आहे. तर ब्राझीलची ही परंपरा खंडित होऊ नये, हा कार्निवल काही काळासाठी पुढे ढकलावा असं काही लोकांचं म्हणणं आहे. अनेक डान्स ग्रुप हा कार्निवल काही नियम आणि अटींसह पार पाडावा या मागणीकरता आग्रही आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाखपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे या वाढत्या मृत्यूला ट्रम्प प्रशासनात जबाबदार असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी केलाय. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना ट्रम्प प्रशासनानं वैद्यकीय उपाययोजना प्रभावीपणे न केल्यामुळेच मृत्यूचा आकडा वाढत असल्याचं बिडेन यांनी म्हटलंय. विस्कोसिन इथल्या रॅलीमध्ये त्यांनी हे आरोप केले आहेत. ग्रीसमधील भूमध्य समुद्रातील तेल उत्खननावरून सुरू असलेला वाद चर्चेनं सोडवण्यावर भर दिला जाईल असं मत तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप एर्दोगान यांनी म्हटलंय. पण या चर्चेदरम्यान देशाचं कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजीही घेतली जाईल. पण ग्रीस जर अडून बसला तर आमची संघर्ष करण्याची तयारी आहे असा इशारा देण्यास एर्दोगान विसरले नाहीत. मानवी तस्करी रोखण्याकरता ट्रम्प प्रशासनानं 100 मिलियनपेक्षा जास्त निधी राखीव ठेवला असल्याचं अमेरिकेचे अटॉर्नी जनरल बिल बॅर यांनी म्हटलंय. या निधी टास्क फोर्स, पीडितांचं पुनर्वसन यावर खर्च होणार आहे. अटलांटा इथं इवांका ट्रम्प आणि जॉर्जियाचे गव्हर्नर ब्रायन केम्प यांच्या उपस्थितीत बिल यांनी ही घोषणा केली. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे अद्यापही शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. महापौर बिल ब्लासिओ यांनी या महिन्याच्या अखेरीस शाळा सुरू करण्याची योजना आणखी काही काळ पुढे ढकलली आहे. शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ग भरवले जात आहेत. तर कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयाचं कोणतंही आश्चर्य वाटलं नाही अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरता हा निर्णय गरजेचा असल्याचं ते म्हणत आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्कवासियांनी बॅड बनीच्या लाईव्ह म्युझिकच्या कॉन्सर्टचा आनंद लुटला. न्यूयॉर्कची सार्वजनिक स्थळं, भुयारी ट्रेन्स आणि इतर अनेक ठिकाणी या कॉन्सर्टचं प्रसारण करण्यात आलं. यांकी स्टेडियममध्ये आयोजित या कॉन्सर्टमध्ये बाय मी कॅलेटा, टे बॉट, यो पेरो सोलो अशी एकापेक्षा एक गाणी सादर करण्यात आली. बॅड बनीनं न्यूयॉर्कवासियांची गाणी सादर करत मनं जिंकली. फ्रान्समधील ज्येष्ठ अभिनेते मिका लॉझडेल यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालंय. 60 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध उत्तमोत्तम कलाकृती सादर केल्या. 1979 मध्ये बनलेल्या जेम्स बॉन्ड चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. तर ऑफ गॉड्स अँड मेन हा त्यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट होता. ऑर्सन वेल्स, स्टीव्हन स्पीलबर्ग, फ्रँकोइस यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियातील उत्तर पूर्वेकडे असलेल्या जंगलाला भीषण आग लागली. जवळपास 165 स्क्वेअर माइल्स या जंगलाला आग लागली आहे. ही आग वेगानं पसरते आहे. वाऱ्यामुळे ती आणखीन भडकते आहे. त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर यांनी दिली. मालीमध्ये सरकार स्थापन होईपर्यंत आपण देशाचं उपाध्यक्षपद भूषवणार असल्याचं लष्कर प्रमुख जुंता यांनी म्हटलं आहे. मालीमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली लोकनियुक्त सरकार लष्करानं उलथवून टाकलं. मेजर जनरल बाह यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. मालीतलं लोकनियुक्त सरकार उलथवण्याच्या घटनेची तीव्र प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय जगतामध्ये उमटली होती. त्यानंतर आता लष्करानं जनतेच्या अधिकारांची पायमल्ली केली आहे. जाणार नाही आणि लवकरच निवडणुका घेऊ असं आश्वासन दिलेलं आहे. अमेरिकेनं 2015 साली इराणसोबत झालेला अणुकरार मोडीत काढत असल्याची
एकतर्फी घोषणा करून निर्बंधांमध्ये आणखी वाढ केलेली आहे. ट्रम्प सरकारनं संयुक्त राष्ट्र संघांवरही ताशेरे ओढत त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत. आंतरराष्ट्रीय जनमताच्या विरोधामध्ये संयुक्त राष्ट्राकडून पावलं उचलली जात असल्याचा आरोप अमेरिकेचे सचिव पॉम्पिओ यांनी केला. इराणकडून सातत्यानं अणुकराराचं उल्लंघन केलं जात असून त्याकडे चोळीसार करता येणार नाही. अमेरिकेनं त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. बेलारूसच्या कोर्टानं देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना जामीन देण्यास नकार दिला. 2 आठवड्यांपूर्वी विरोधी पक्षाचे नेते मारिया कोलेस्निकोवा यांना सरकारविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. कोलेस्निकोवा यांनी परदेशी व्यक्तींशी हातमिळवणी करून सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. कोलेस्निकोवा यांची सुटका करावी असा दबाव देशांतर्गत तसंच परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर होतोय. स्पेन कोरोना संसर्गाची दुसरी लाट पसरू नये म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत स्पेनमध्ये 30,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. माद्रिदमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये. प्रशासनाच्या चिंतेत भर पडतीये. मागील 2 आठवड्यात 20,000पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. ग्रीसच्या समुद्रकिनाऱ्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे आतापर्यंत 3घांचा मृत्यू झाला. एका 62 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह बचाव पथकाला कार्तिस्ता या किनाऱ्यावर आढळला. वादळामुळे ग्रीसच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय. एजिया एफिमिया या बेटांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. इटलीतल्या स्थानिक निवडणुकांकरता मतदान संपन्न झालं. या मतदानाद्वारे संसद सदस्यांची संख्या कमी करण्याबाबत निर्णय होणार आहे. कोरोनाचा धोका पाहता नागरिकांनी या मतदानाला चांगला प्रतिसाद दिला. मतदानावेळेस प्रशासनाकडून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं. ज्या उपाययोजना केल्या गेल्या होत्या त्या यशस्वी झाल्या. कोरोना संसर्गामुळे अमेरिकेतल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे. न्यूयॉर्कमध्ये 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार होत्या, पण संसर्गाचं प्रमाण वाढत असल्यानं शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शाळांना ऑनलाईन क्लासेसवरच सध्या भर देण्यास सांगण्यात आलंय. 9वी पासूनचे वर्ग 1 ऑक्टोबरपासून भरवण्याचा सरकारचा विचार आहे, पण त्याबाबतही निर्णय तेव्हाच घेतला जाईल. इंग्लंडमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं आरोग्य सचिव हँकॉक यांनी सांगितलं. सरकारनं 50,000 चाचण्या दर दिवशी करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांनीही सरकारकडून सुरू असलेल्या उपायांना प्रतिसाद द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तसंच ज्यांना लक्षणं दिसत असतील त्यांनी तातडीनं स्वतःला विलग करावं, चाचणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. जर्मनीच्या काही भागात कोरोना संक्रमण वेगानं वाढतंय. डॉक्टरकडे किंवा रुग्णालयात असताना वेटिंग रूममध्ये थांबलेल्या रुग्णांकडून इतरांना कोरोना लागण होऊ नये याकरता फीवर वॉक इन क्लिनिक्स तयार केलं जाणार आहे. तिथे तत्परतेनं उपचार करण्यावर भर दिला जाईल. जर्मनीचे आरोग्यमंत्री जेन्स स्पाहन यांनी ही माहिती दिली. कोरोना संक्रमण वाढत असल्यानं म्युनिक शहरातील निर्बंध अधिक कडक केले जातील अशी माहिती म्युनिकच्या महापौरांनी दिली आहे. बेलारूसमध्ये ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना मुक्त करा असं आवाहन युरोपियन युनियनचे अध्यक्ष डेव्हिड ससोली यांनी बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना केलं आहे. आंदोलकांना मुक्त करण्याबरोबरच बेलारूसच्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या समितीशी संवाद साधा असं आवाहन करण्यात आलं आहे. लुकाशेन्को यांच्या प्रमुख विरोधी असलेल्या स्वेतलाना यांचीही ससोली यांनी सोमवारी भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. रशियामध्ये 26 सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायतींमध्ये 80,000 जवान सहभागी झालेत. बेलारूस, अर्मेनिया, चीन, पाकिस्तान, म्यानमार या कवायतींमध्ये सहभागी होणार आहेत. अझरबैजान, इंडोनेशिया, इराण, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि श्रीलंका या देशांना लष्करी सराव पाहण्याकरता निमंत्रित करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये कोरोना संक्रमण वाढतंय. रुग्णसंख्या वाढत असल्यानं पॅरिसमध्ये नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतलाय. रांगा कमी करण्याकरता या आठवड्यामध्ये 20 तपासणी केंद्र सुरू केली जाणार आहेत अशी माहिती फ्रान्सच्या आरोग्य विभागानं दिली आहे. लेबनॉन आधीच आर्थिक संकटात सापडलंय. त्यात बैरूटच्या स्फोटात मोठं नुकसान झालंय. त्यामुळे सरकार स्थापनेला उशीर झाला तर आधीच डबघाईला आलेल्या लेबनॉन देश लवकरच आणखी रसातळाला जाईल असा इशारा लेबनॉनचे अध्यक्ष मिशेल एओआन यांनी म्हटलंय.
ग्रीसमध्ये रुग्णसंख्या वाढल्यानं निर्बंध कडक करण्यात आले आहेत. ग्रेटर अथेन्स भागात घालण्यात आलेल्या नियमांविरोधात कलाकारांनी आंदोलन केलं. सेंट्रल अथेन्समधील कामगार मंत्रालयाच्या बाहेर त्यांनी आपला निषेध नोंदवला. या नियमांमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न कसा सोडवायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोमवारपासून 4 ऑक्टोबरपर्यंत रेस्टॉरंट्स, बार आणि कॉफी शॉप्स वगळता 9पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. थिएटर्स किंवा नाट्यगृहात सादर होणारा ऑपेरा आता ओपन थिएटरमध्ये सादर होतो आहे. कोरोना संकटामुळे ड्राईव्ह इन ओपन थिएटर या प्रकाराला जास्त मागणी आहे. त्यामुळे नुकतंच 90 वर्ष जुन्या ऑपेरा ग्रुपनं ला बोहेमिया ही कलाकृती सादर केली. सादरीकरणाकरता कार पार्किंगच्या जागेत मोठा पडदा लावून ओपन थिएटर अशा पर्यायांचा वापर केला जातो आहे. जर्मनीत म्युनिकमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्याने नियम कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे गुरुवारपासून केवळ 5 व्यक्तींना भेटण्याची परवानगी असेल अशी माहिती महापौर डीटर रायटर यांनी दिली. वाढदिवस, लग्न किंवा अंत्यसंस्कारांकरता केवळ 25 जणच उपस्थित राहू शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलं. जनतेनं नियमांचं पालन केलं नाही तर यापेक्षा कडक पावलं उचलावी लागतील असं ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी नुकतीच सध्याची परिस्थिती संबंधित मंत्र्यांसमोर मांडली आणि आणखी कोणते उपायाच्या योजना कोरोना संदर्भात योजावेत या संदर्भात चर्चा केली. रुग्णसंख्या कमी होत आहे असं सरकारला वाटत असतानाच मे महिन्यापेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाल्यानं सरकारसमोर मोठं आव्हान आहे. रोममध्ये लॉकडाऊन उठवल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणताना रस्त्यावर इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर पर्यायी वाहतुकीचा मार्ग म्हणून केला जातो आहे. मे महिन्यापासून तब्बल 16,000 स्कूटर रस्त्यावर धावतायत आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 लाखांहून अधिक प्रवाशाची नोंद झाली आहे. दरम्यान 5 स्कूटर कंपन्या बाजारात पुरवठा करत आहेत. पर्यटकांकडून या सेवेचं विशेष कौतुक केलं जात आहे, परंतु ही संख्या वाढत असताना शहरातील परिस्थिती त्रासदायक होत असल्याचं अनेकांना वाटतं. नियमांचं पालन केलं जात नसल्याची टीकाही होते आहे. फ्रान्समधील सगळ्यात मोठी टूर द फ्रान्स चॅम्पियनचा किताब पुन्हा एकदा फ्रान्सने पटकावला आहे. या सायकल स्पर्धेचा यशाचा सन्मान करण्यासाठी स्लोव्हेनियननी ल्युब्जाना इथं राष्ट्रपती भवन पिवळ्या झेंड्यानं सजवण्यात आलं होतं. सजावटीच्या 1 दिवसानंतर राजकीय नेते बोरुट पहोर यांनी पॅरिसमधील जनतेने आणि प्रसिद्ध सायकलिस्ट तडेज पोगोकर याचे व्यक्तिशः आभार मानले. तर पोगकर हा सगळ्यात तरुण विजेता ठरला आहे. म्यानमारमध्ये कोरोना व्हायरसचं वाढते रुग्ण आणि मृत्यू याचा सामना करावा लागला आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लढा देण्यासाठी आत्तापर्यंतचे सगळ्यात कठोर निर्बंध तिथं घातले गेले आहेत. देशात सोमवारपर्यंत 5,805 रुग्णांची नोंद झाली आहे. 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारपासून खबरदारी म्हणून प्रत्येक व्यक्तीला घरातून खरेदीसाठी आणि 2 जणांना हॉस्पिटल भेटीसाठी परवानगी दिली जाणार आहे. जर कारने प्रवास करत असाल तर ड्रायव्हरनं चेहऱ्यावर मास्क घालणं अनिवार्य असणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्याकरता सोशल डिस्टन्सिंग ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, पण अनेकदा हे अंतर ठेवण्यात अडचणी येतात. यासाठीच इंग्लंडमधल्या एका कंपनीनं एक यंत्र शोधून काढलं आहे. या यंत्रात एक विशेष चिप बसवण्यात आली आहे. हे यंत्र गळ्यात घातल्यानंतर एखादी व्यक्ती तुमच्या ठराविक अंतरापेक्षा जास्त जवळ आल्यावर ते बीपचा आवाज करू लागतं. जोपर्यंत ठराविक अंतर राखलं जात नाही तोपर्यंत सातत्यानं हे यंत्र आवाज करत राहतं. इटलीमध्ये स्थानिक निवडणुकांकरता नागरिकांनी मतदान केलं. या मतदानाद्वारे संसदेतल्या सदस्यांची संख्या कमी ठेवण्यावर हे मतदान घेण्यात आलं. मतदान देण्यासाठी आलेल्या नागरिकांनी मास्कचा वापर केला होता. सोशल डिस्टन्सिंगचं कटाक्षानं पालन केलं होतं. परराष्ट्र मंत्री लुईगी यांनीही आपल्या मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला. ऑस्ट्रेलियामध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या शिक्षिकेच्या प्रत्यार्पणाला इस्रायली कोर्टानं मान्यता दिली आहे. 6 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर या शिक्षिकेच्या प्रत्यार्पणावर कोर्टानं निर्णय दिला. मलाका लिफर असं या शिक्षिकेचं नाव असून तिच्यावर सुरू असलेल्या या खटल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलमधले संबंध ताणले गेले होते. लिफरच्या वकिलांना कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं सांगितलंय. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी स्लोव्हेनियन पंतप्रधान बोरुट पाहोर यांची पॅरिस इथं भेट घेतली. स्लोव्हेनियाचा 21 वर्षाचा सायकलपटू ताडेज पोगाकार यानं प्रतिष्ठेची टूर डी फ्रान्स ही शर्यत जिंकली आहे. त्याचं अभिनंदन करण्याकरता पाहोर हे पॅरिस इथं आले होते. 3 आठवड्यांपूर्वी जेव्हा पोगाकार या स्पर्धेमध्ये सहभागी झाला तेव्हा त्याच्या विजयाचा आनंद कुणीही वर्तवला नव्हता.
हायस्कूल म्युझिकल डिस्टन्सिंग सारख्या प्रसिद्ध वेब सिरीजचे निर्माता दिग्दर्शक केनी ऑटेगा यांची आणखी एक सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. जुली अँड फॅन्टम असं या सिरीजचं नाव आहे. ही मालिका ब्राझीलमधील एका कलाकृतीवर आधारित आहे. रेयस जुली यामध्ये मध्यवर्ती भूमिकेत असून ती आपल्या मृत आईचा शोध घेते असं कथानक या सिरीजमध्ये आहे. चेकोस्लोवाकिया या देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या विक्रमी वाढीदरम्यान झेक प्रजासत्ताकच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. संसर्गाच्या पहिल्या लाटेचा देशानं चांगला सामना केला, पण गेल्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या केसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कोरोनाच्या नवीन प्रकरणांची दिवसेंदिवस वाढ होते आहे. मार्चमधल्या पहिल्या लाटेप्रमाणेच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कालच्या एका दिवसात सुमारे 3000 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. आतापर्यंत झेक रिपब्लिकमध्ये 503 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना मान्यता देत नसल्याचं युरोपियन युनियननं स्पष्ट केलं. युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांनी ही घोषणा केली आहे. लुकाशेन्को यांनी निवडणुकीत फेरफार करून विजयी ते झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर देशात असंतोष उफाळला असून फेरनिवडणुका घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला सरकारकडून दडपण्याचा होत असलेला प्रयत्न, ज्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं सरकारनं नवे निर्बंध जारी केले आहेत. नव्या नियमानुसार कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांना फक्त कार्यालय, शिक्षण आणि वैद्यकीय कारणाकरताच बाहेर पडता येणार आहे. उद्यानं, दुकानं, रेस्टॉरंट्समध्ये एकूण क्षमतेच्या फक्त 50% इतक्या लोकांनाच परवानगी देण्यात येणार आहे. अमेरिकेच्या टेक्सास आणि लुइझियाना या प्रांताला किंवा बेटाला चक्रीवादळाचा तडाखा बसला. या चक्रीवादळामुळे 140 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं वारं वाहत होतं. वादळामुळे इथं मुसळधार पाऊसही पडतो आहे. वादळामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला असून अनेक ठिकाणी मार्ग बंद करण्यात आले आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिलाय. कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. या सगळ्या घडामोडींसह जगाच्या पाठीवर बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.